अकोट तालुक्यातील अडगाव बुद्रुक हे गाव नावाजलेले असून या गावात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले अडगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी शेख राजी कुरेशी यांना विद्यमान जिल्हाधिकारी यांनी 2 फेब्रुवारी 2024 दिलेल्या आदेशान्वये सदस्य पदावरून अपात्र घोषित केले होते. त्या आदेशाविरुद्ध कुरेशी यांनी विद्यमान अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे दाखल केलेले अपील विद्यमान अप्पर आयुक्त यांनी नामंजूर करीत विद्यमान जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवल्याने ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी अपात्र घोषित करण्यात आले आहे. स्थानिक घाणा चौकातील नक्षुल शीट नंबर 3 प्लॉट नंबर 266 च्या आजूबाजूला असलेल्या शासकीय जागेवर ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी यांचे पती आणि कुटुंबियांनी पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याची तक्रार माजी उपसरपंच मेहबूब खा पठाण आणि शेख बरकत मेकॅनिक यांनी विद्यमान जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकारी अकोला यांनी दोषी ठरवत दिनांक 2 फेब्रुवारी 2024 दिलेल्या आदेशान्वये ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केलं होतं. या आदेशाविरुद्ध कुरेशी यांनी विद्यमान अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. या प्रकरणी मेहबूब खा पठाण आणि शेख बरकत मेकॅनिक यांच्या वतीने ॲडव्होकेट PR देशमुख, ॲडव्होकेट VS मायकर, ॲडव्होकेट प्राची कराळे अमरावती यांनी युक्तिवाद करून आपली बाजू मांडली. त्यावर विद्यमान अप्पर आयुक्त अमरावती यांनी प्रकरण क्रमांक 13 महाराष्ट्र हे ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 16(2) अडगाव बुद्रुक तेल्हारा अकोला 2024 अन्वये अपीलार्थी यांचे अपील अर्ज नामंजूर करून विद्यमान जिल्हाधिकारी अकोला यांचा आदेश कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य अफसाना बी यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केले. शेख अमीर उल्ला, प्रेस रिपोर्टर अकोला. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी शेख अमीर, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.